पोचलोय महादरवाजाजवळ बघू शकता. तर बघू शकता आपण इथं 2 टेंट लावलं आणि आमचा खिचडी भात झालेला आहे. नमस्कार मित्रांनो. तर आता आम्ही आलोय बिरवाडी भवानी मंदिरामध्ये आणि आपल्याला जायचं आहे आता बिरवाडी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर चालू आहे आम्ही बिरवाडी किल्ल्यावर. बघू शकता इकडे माझ्याबरोबर इकडे एक सुजित आहे आणि स्वप्नील आहे आणि आदित्य पण आहे. तर चाल धरलंय जोर आणि इकडं पार्टी बॅग बघ किती तुला वाटतं किती आपण दीपेश. जवळजवळ 20-30 मिनिटांनी पोहोचू कारण आपल्याला स्पीड पण जास्त आहे. संध्याकाळ होत आलेली आहे. आपल्याला टेंट लावायचे आहेत अजून. तर काय फास्टच जावं लागेल. टेंट लावण्यासाठी आपण आणलेलं आहे स्वप्नीलला बघू शकता. टेंट लावणे एक्सपर्ट आहे हा. पोरा रातचा सगळा सामान घेऊन चालले जेवायला काय काय पाहिजे त्या. आणि ते पिशवी मेन वस्तू आहे कारण त्याशिवाय जेवण शिजणारच नाही. ती वस्तू आहे आणि याशिवाय झोपायला भेटणारच नाही. ही वस्तू आहे या तिथं. दहा मिनटं झाली पोरा चालताना अजून. इकडे आद्या गेलाय वरती पूर्ण आणि स्वप्नील एक हाताने कलिंगड घेऊन आलाय. दमलीन पोरा. आमचा आद्या लास्ट येणार प्लेअर पहिलाच चढून मोकळा आहे. म्हणजे आता स्टॅमिना वाढला आहे कारण रोज धावायला जाते ग्राउंडवर खार पडायचे. पोचलोय आता महादरवाजाजवळ. बघू शकता पाठी आपले इकडे महादरवाजा आहे इकडे. आणि आता जातो आतमध्ये. काय बोलू शकतो सध्या तुझं? खूप दम झालंय माझं. खूप दम झालंय. इथं आद्या आहे, सुजित आहे आणि स्वप्नील कुठं आहे? हा यो इकडे येते. आणि पोचलोय महादरवाजाजवळ बघू शकता. आणि इकडे एक पाण्याची टाकी आहे, तिथे एक पाण्याची टाकी आहे आणि आपल्याला जायचं तिकडे वरती. 20 मिनटं झाली अजून. बघू शकता चाललोय आता वरती. हलवलं संध्याकाळ पण होत आली आहे. आपल्याला अजून टेंट लावायचं आहे. बघू शकता इकडे मस्त की सनसेट होतोय आपल्याला बघायला भेटतोय. इकडून रस्ता आहे जायला आपल्याला. चुलले आहे इथे एक बुरुज आहे इथे आणि इकडे बघू काय आहे. आणि इकडे आपल्या बॅगा आहेत ठेवलेल्या. स्वप्नील घेतलाय ब्लूकॉन्डी बनवायचा कारण फुल दम झालाय. आणि यांचा इकडे चाललाय फोटो शूट. बघा आलं नाही तेव्हापासून फोटो काढायला सुरुवात इनसाइड आउट. तर बघू शकता आपण इथं 2 टेंट लावलं आणि आज इथं वस्ती लावा आम्ही. बघू शकता इकडे सीन बघातला झालाय. एक नंबर सीन. तर आम्ही बिरवाडी किल्ल्यावर पोचलोय आता वरती. इकडे आमचे दोन्ही टेंट लावले आहेत बघू शकतात. आणि इकडे संध्याकाळ झाले आणि हे आमचे ट्रेकर्स मित्र आहेत इकडे बघू शकता. स्वप्नील आहे, सुजित आहे आणि आद्या आहे. आणि आज टेंटमध्ये झोपणार आहोत. फर्स्ट एक्सपिरियन्स. येस. टेंट लावून झालेत. पोरा बसली आता कलिंगड खावायला थोडासा दम झालाय. माझे तुझं मीठ आहे बघ. मीठ नको हे मीठ आहे. अरे नको मीठ. चर्स. हा कलिंगड कापलाय आणि मस्त आहे की लाल 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 हे लाल हे. आणि इकडं व्ह्यू बघातला आहे एकदम भारी. आणि त्याच्यानं कलिंगड खावला एकदम कडक मजा. कीप किरकिर कीप्स. थोडा चालली ना आता लाकडा शोधाला. एक लाकडा गोळा करून थोडा इकडे लाकडा शोधताना थोडी एक झालेली पण घेता एक थोडीशी लाकडा गोळा करून थोडीशी
रात्री नाईटसाठी थोडीशी शेकोटी करायची आहे. सावकाशच जावं लागेल. एक मस्त की लाकूड भेटलाय याने रात काढायला लागेल आता. वराई लाकडा गोळा केली थोडीशी आणि मस्तपैकी आता कॅम्पिंग करायची आणि काम फिट करायचं. आद्याने घेतले तर कांदा कापाचं. आजच्याला आहे खिचडी भात मस्त की. आणि इकडं आमचा टेंट हा एक टेंट आणि इथे एक टेंट आणि बघू शकता इकडे हे लाईट किती पेटतात. घेता आता इस्टो पेटवाला. आला का रॉकेल? आला रॉकेल तर आलाय दिसतंय ना. आणि बघूया आता पेटतो का आपला हिस्टो. आणि हिस्टो नवीन टेक्नॉलॉजी वापरलंय. आणि पहिला पातेरा पेटवलाय आणि घेतल्यान फुगा मारायचे आता. गार 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 नाही तर मग पेन टाकायची आहे आता. पेन टाकतंय. आला पैसे आणि यातला गार 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 आणि पेटला आहे सध्या आहे तो. आणि याच्यावर आमचा मस्त की खिचडी भात बनणार एकदम कडक मध्ये स्पेशल. पण खिचडी करायला पली विसरून आलोय फिरवायला घर घर. इकडे बसलाय बॅटरी दाखवतोय. पोरीचा मेसेज टाकतोय आणि इकडे तयारी पण केलेली आहे. दिसतंय काय मी मग 100% आहे. आणि हिस्टो झालाय सुरसुर्या. सकाळी 7 वाजता उठून तयार केला आमचा हिस्टो. इकडे मेकॅनिकल हिस्टोचा कोर्स नव्हता भेटत अलिबागमध्ये. मग याने सकाळी 7 वाजता उठलाय आणि जवळजवळ 11 वाजेपर्यंत काम करत होता चालू. तर केलाय करून हाणलाय. ओके. आणि आम्ही आता टोप ठेवलेला आहे बिना तेलाचा. ती बंद कर. काय करायचं आपल्याला? ही नव्हती ती बंद. खिचडी भात करायचा आहे बिना तेलाचा. कारण सेहत के लिए अच्छा होता है. सगळं आलेले आहेत कुकिंगसाठी एक्सायटेड आहेत. काय बोलतो ते समजून घ्या. नाही जनावर घे तिकडे तो जनावर. आणि तेल तर नाहीच आहे. फडका पाहिजे. फडका घ्या. आणि पली बघू शकता आपण. हा यो आदित्य सर पली विसरून आला तर चमचा घेतलाय. तर एकदम पद्धतशीर लागलाय टोप. खूप पण मस्त आहे की टाकाटक शाप करते. पहिलाच घेतलाय जिराच आहे ना. जिरा वासाला जिराचा. आणि इकडं मिनी घेतली राई. थोडासा गॅसचा प्रॉब्लेम आला आहे कारण आता सध्या गॅसची कमतरता आहे इकडे सध्यामध्ये. स्टोवची कमतरता नाही आपल्याकडे, गॅसचीच कमतरता आहे. तर सध्या जिरा घेतलेला आहे. घेतलाय मुठभर. अजून मुठभर आलाय नाही. आणि जिरा टाकलेला आहे. कर 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 कर. आणि गे राई पडली नाही. तू आता जिरा सकाळच्याला जास्त झाला काय तर जिरा का? राईस नाही आपली तर थोडा 5 मिनिट ठेवलेला आपण. आणि इकडं राई टाकलाय मस्त की कर 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 कर. पद्धतशीर कुक आहे आमचा. हा ला वास बघा आला असा वाढलाय. ती लागणार डाळ बनवताना तसा वास आला. एक नंबर रे. वाव खतरनाक वास आलाय रे. पोट भरला. चल मी चाललो झोपाला.
आणि आमची पली बघा आहे धनकट. एक नंबर पली आहे. तर आता आम्ही या शिजून देतो नंतर तुम्हाला दाखवतो. या डाळ आणि भात टाकताना दाखवतो. तर आमची आता चार्जिंग कमी आहे. काय घेतला आहे वर्षी आला लसूण पेस्ट घेऊन आहे. हे बघू शकता ऑइल 0% आहे. आणि इकडे कांदा टाकलाय मस्त बी गार 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 घाटल ते स्वप्नील. आमची बाटली आहे ना सॉरी डबल पेन मारलं. कृपया करून कचरा गडावर टाकू नये. हा इकडं आमच्या पिशवीत टाकतो मग उद्या नेऊन तिकडे डस्टबिन मध्ये टाकू खाली जाऊन. कांदा तर गोल्डन झालाय आपला. कांदा शिजलाय. आता त्याच्यानं काय टाकतंय ते बघूया. आपल्याला काय माहित नाही काय ते टाकत. आणि तर मस्त की फोडणी दिलेली आहे बघ. आता लाल पाडला एकदम तिखट तिखट होईल वाटतंय. पण काय नाही खावाचं हायच हाच. आणि ते मसाला सांडवलेला आहे हे आपण पाहिजे बघा. वलकत असला तर कुठे भेटला तर हाक मारायला. सध्या फॉर्म मध्ये आहे. थँक्यू. मस्त की ग्रेव्ही झाली तयार. आणि इकडे डाळ आणि भात टाकलाय. आणि मला तर वाटतं एकदम भारी जेवण होईल. पोट भरून जेवू. इकडे मस्त की खिचडी तयार होते बघू शकता. आपला कुक पण भारी आहे बिना तेलावर खिचडी. आणि इकडे आमची पली बघितली आहे. विसरून आलो म्हणून जाऊ दे जरा. काय आता कुठेतरी कोणाला तरी ऍडजस्ट करायलाच लागतंय समजून घ्या. आणि काही सकाळपासून कुरकुऱ्याच वाढलाय नाही. तो बघ अलगट टाकते करते बघ. आणि इकडे पोराय घेतल्या जेवण शिजवतं आंब्याच्या आपच्या खावाच्या सोबत जुडलाय फुल. खिचडी शिजली अर्धी. एक घाटी मारतोय आणि नंतर दुसरे घाटीला काढू. आणि एकदम मस्त की लोणचा आंब्याचा आणलाय त्याच्यावर एकदम कडक मध्ये काम फिट करू एकदम. यो बोलते ताव मारू. बिना तेलाची खिचडी शिजलेली आहे आमची. एकदम बाहेर झाली. हे टेस्ट करते इकडची लांबशीच. हा कशी आली. हा कडक झाले. चल आता उतरव टोप आणि घे ताटा भराची. आणि आमचा खिचडी भात झालेला आहे. एकदम कडक झालाय. कडक मध्ये कुकनी केलेला वास एकदम एक नंबर. वासाने पोट भरला असं वाटतं झोपा वाढाय रे. आणि इकडे आमची डिश तयार झालेली आहे. आता ती चालली पार्सलला. आणि इकडं आम्ही लिंबू कांदा लोणचा आणि इकडं खिचडी भात एकदम पद्धतशीर तयार केलाय. आणि आता जेवतो. पद्धतशीर डिश सजवलंय बघा. आणि इकडे स्वप्नीलनी पण आणि इकडे आद्यानी पण मस्त आहे की. आणि इकडे सुजितची पण आहे मस्त आहे की. एकदम लाईटीमध्ये जेवण करणार कडक मध्ये काम फिट. बाबडी के दिल में स्वागत आहे. दिसत नाही काय. इकडे पद्धतशीर झोपले टेंट मध्ये बघू शकता. फुल पॅकिंग एकदम कडक मध्ये टेंट मध्ये झोपलोय. गुड नाईट बोलतो आणि उद्या भेटू. टाटा बाय बाय. तर मित्रांनो तर आता सकाळचा लवकरच उठलोय आणि घेतलंय कॉफी तयार करायची. बघू शकता इकडे असते की सकाळची कॉफी एकदम गरम गरम. आणि अद्या सकाळचा 5:30ला उठून तयार आहे. भांडी घसली एकदम कडक मध्ये पद्धतशीर म्हणून आम्हाला लवकरच कॉफी करायला भेटली. या कॉफी पिवाला इकडे आद्याने मग कप नाही आणलाय तर कशाने कॉफी पित आहे. अमोल आणि जुम्मा पण अमोल मध्ये आणि तो तिकडे सेपरेट आणलाय. एकदम कडक कॉफी झाली म्हणजे भारी स्ट्रॉंग. बिस्किट आहेत घ्या रे. नाही तर हायडेस बिस्किट खाताना आम्ही की कॅम्पिंग झाली रात्री मस्त की झोप लागली. एकदम कडक कॉफी पिली आता. आणि आता जायचं आहे आपल्याला दुसऱ्या गडावर घोसाल गडावर जायचं आहे. तर त्यासाठी तयार होतोय मस्त की. आणि निघू आता. मॅगी की काही करायची आणि करून खाऊन घोसाल गडावर जायचं आहे. तर चला भेटू पुढं. आणि आम्हाला काय टेन्शन नाही. आम्ही घाशा आणलेला आहे. कसा घसते एकदम टाईट मध्ये. यो होता म्हणून आमची ट्रिप एकदम सक्सेस होते. नाही ते काहीच नाही होत सगळं. बरं ना आद्या. 500 रुपये दिवसाचं. घेते ना आता मॅगी करायचे बघू शकता.
म्हणजे बघा तुम्ही, एक टाकली, ही किती वाली टाकली? 15 वाली एवढीशी. मग 10 वाली किती असेल? अख्खी. अरे अख्खी एक नंबर नूडल्स. मसालाच नाही, यो कधीशी फोडतय. मसालाच होत मी टाक चल. ओहो मॅगी कूम. आता मॅगी तयार होते. आद्या मस्त की मसाला फुगतोय त्याच्यान बघा. आणि मॅगी वास पण मस्त यावं लागलं रे भारी. यम्मी यम्मी. 2 मिनिट में तैयार होती है होने वाली मैगी. 2 मिनिट सांगताना नाही तर तास जात. धीमे आंच पर पकने वाला खाना अच्छा रहता है. धीमे आंच पर पकने वाला खाना अच्छा रहता है कि नहीं? फिरव गार 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 गार. मी थोडीशी कोथिंबीर घातली नाही. तर की मॅगी तयार झालेली आहे. आता मस्त की खावायची सुपकनशी. इकडं बघा कसं वातावरण आहे एकदम भारी. डोंगरमध्ये गावाचं वातावरण, नैसर्गिक वातावरणात एकदम खतरनाक वाटतं. तर इकडे खाली जाण्याचा मार्ग आहे. बघूया खाली जाऊन आतमध्ये. एकदम भारी सीन आहे इकडं. आणि इकडून वरती जायचं आपल्याला. बघू शकता आलेलो आहे वरती. इकडे पॅकिंग झालेली आहे सगळी एकदम मस्त आहे की पुरी साफसफाई केली. कचऱ्याचा सगळा काढलाय. आणि आता जातोय दुसऱ्या गड्यावर जायचं आहे. तर भेटू पुढं. आपण परतीचा प्रवास चालू केलेला आहे. आता चालू आहे दुसऱ्या गाड्यावर जायचं आहे. तो पुढे भेटू. आद्या, स्वप्नील, सुजित. आणि आता सुरुवात केली आहे उतरायला. बाय बाय. तुम्ही 1 मिनिट धर ना. सगळे येतात. परतीचा प्रवास चालू. आणि आता चालू आहे दुसऱ्या गडावर जायचं आहे म्हणून लवकरच निघलोय. तर वाजलेत किती आद्या? किती वाजल्यात? 9:15 वाजला नाही. उतराची सुरुवात केलंय. तर बघू शकता इकडे असं मस्त एक वातावरण झालंय. वातावरण आहे. इकडे एक टाकी बघायला भेटते आपल्याला पाण्याची. आतमध्ये बघू शकता. आता आम्ही चालूय दुसऱ्या गाड्यावर. तर आदित्य, एक दिवस नाईट म्हणजे कॅम्पिंग करून कसं वाटला झोपून कॅम्पमध्ये? खूप छान वाटलं. पहिला अनुभव खूप चांगला होता. एक नंबर एक्सपिरियन्स. कसा होता एक्सपिरियन्स? एक नंबर एक्सपिरियन्स होता. स्वप्नील, तू काय बोलू शकतो? खूप छान एकदम छान वाटलं मला. हे बघ, ही डायरेक्ट व्हिडिओ पोस्ट यूट्यूबला. लाईक दम झाला आता. सबस्क्राईब करा. उतरताना दुसऱ्या रस्त्याने चाललोय. तर इकडे एक बुरुज लागला आम्हाला, बघू शकता. चष्मा पाहिजे घे. आणि प्लेअर आपले उतरतात. तर ही दोरी बांधलेली आहे. हात धरत धरत तिकडून शिडी आहे तिथं, तिकडून उतरून आपल्याला तसा खाली जायचं आहे.